दिंडोरी तालुक्यातील वणी इथं अल्पवयीन मुलीवरती अत्याचार करणारा आरोपी काही तासातच जेरबंद. स्थानिक गुन्हे शाखा व नाशिक ग्रामीण पोलीस यांनी केले शिताफीनं अटक. वणी पोलीस ठाणेस गुन्हा रजिस्टर नंबर 43/2026 भारतीय न्याय संहिता कलम 64, 65, 1, 115(2), 352, 351(2), 3 सह पोक्सो कायदा 2012 चे कलम 4, 6, 8, 10, 12 प्रमाणे गुन्हा दाखल आहे. सदर गुन्ह्यातील अल्पवयीन पीडित मुलीवर अत्याचार करणारा आरोपी दानिश शेख राहणार कसबे वणी तालुका दिंडोरी यानं पीडितेवर अत्याचार करून तिची वारंवार बदनामी करण्याची व घरातील सदस्यांना जीवे मारून टाकण्याची धमकी दिली म्हणून वरील गुन्हा दाखल आहे. यातील आरोपी हा गुन्हा घडल्यापासून फरार झाला होता व हा आरोपी आपल्या नातेवाईकांकडे कोपरगाव इथं लपून बसल्याची खात्रीलायक बातमी स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस पथकाला मिळाली. त्यांनी शिताफीनं या आरोपीच्या मुसक्या आवळल्या व त्या आरोपीस दिंडोरी न्यायालयामध्ये हजर केले असता 5 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. वणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गायत्री जाधव पुढील तपास करत आहेत. नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक जिल्हा बाळासाहेब पाटील, अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी कळवण, विभाग प्रमुख किरणकुमार सूर्यवंशी यांनी सदर प्रकरणी तत्काळ दखल घेऊन यातील आरोपितास अटक करण्यासाठी दिलेल्या सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर, वणी पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक गायत्री जाधव, अबोणा पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता कोकाटे, वणी पोलीस स्टेशन व पोलीस उपनिरीक्षक गणेश कुटे, पोलीस अंमलदार माधव साळी, धनंजय शिलावटे, प्रीतम लोखंडे, निलेश सावकार, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जाधव, महिला पोलीस हवालदार मीरा गावी, पोलीस हवालदार कराड, पोलीस कॉन्स्टेबल चौरे, पोलीस कॉन्स्टेबल आहेर, पोलीस हवालदार हेमंत गिलबिले, पोलीस नाईक प्रदीप बहिरम, नितीन गांगुर्डे यांच्या पथकानं कारवाई केली आहे. या तपासात मोलाची कामगिरी हा API कोकाटे, योगिता अंमलदार, धनंजय शिलवटे व माधव साळी यांनी केली आहे. जनतेमधून त्यांचं कौतुक होत आहे. दिंडोरी वृत्तांत न्यूज मुख्य संपादक सुरेश सुराशे, वणी, दिंडोरी.